हा जनतेचा विजय आहे। लोकांनी आशीर्वाद दिले। आमच्या सगळ्या सहकार्यांनी सन्मान्य जिल्हा प्रमुख सामंत साहेब असतील, आमचे नेते मुख्य नेते सन्मान्य शिंदे साहेब असतील, राणे साहेब असतील आणि आमच्या सगळ्या नेत्यांमुळे हा विजय झालेला आहे आणि हा विजय झालेला आहे आणि म्हणून हा एकट्याचा विजय कधीच नसतो। जनतेने निवडून दिलाय, हा जनतेचा विजय आहे। मालवण निवडणूक पूर्ण महाराष्ट्रात गाजली। तुम्ही एक स्टिंग ऑपरेशन केलं, भाजपने संस्कृती बिघडवली, पैसे वाटपाचे तुम्ही आरोप केले। बघा, आज विजयाचा दिवस आहे। आम्हाला आमच्या विषयांवर आजचा दिवस घालू द्या। तुमचे विषय 25 दिवस झालेले आहेत, आज आम्हाला दिवस द्या। आमच्या दिवसाला आम्हाला जे काही आमच्या कार्यकर्त्यांना धिंगाणा घालायचं आहे, नाचायचं तेवढं करू द्या। पण एक कणकवली मधली ॲपलिंग मोठी आहे। आज भावना अशा आहेत की एका डोळ्यात आनंद आहे आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहे। जरी आम्ही शहर विकास आघाडी म्हणून तिकडे लढलो असलो तरी आमची BJPची तिकडची सीट, नितेश राणेंची ती त्या भागातली ती सीट म्हणजे तो नगरपंचायत, तर मला त्या विषयावर आत्ता सध्या काहीच बोलायचं नाही आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की आनंद मालवणबद्दल 100% आहे, पण कणकवलीमध्ये आमची लोक हरली किंवा त्यांचा पराभव झाला हे दुःख देखील आहे। नाही, पण कणकवलीमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही सपोर्ट केला होता, पण इन द एंड नाती पण आहेत, नातं आहे आणि संदेश पारकर जिंकले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। पण जे कोण समोर होते BJPमध्ये, मी सातत्याने सांगत होतो ते आमचीच लोक होती, आमचंच कुटुंब होतं आणि म्हणून कुटुंब एका बाजूला होतं आणि निवडणूक एका बाजूला होती। जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मालवणमध्ये ज्यांनी आमच्या या विजयामध्ये हातभार लावला, आशीर्वाद दिले, सगळ्या पदाधिकाऱ्यांचे, उमेदवारांचे, मालवणच्या जनतेचे, सन्मान्य शिंदे साहेबांचे, सन्मान्य राणे साहेबांचे, सन्मान्य पालकमंत्री साहेबांचे, सगळ्यांचे, भारतीय जनता पक्षाचे पण सगळ्या जे कोण उमेदवार होते त्यांना सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। निवडणूक आहे, कोणतरी जिंकत असतं, कोणतरी हरत असतं, पण आजची ही निवडणूक जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे, त्या गोष्टीचं समाधान आहे। आता आमच्यावर जबाबदारी वाढली आहे, आता जबाबदारीने काम केलं पाहिजे। आजचा दिवस जरी आनंदाचा असला तरी पुढची 5 वर्ष हे आम्हाला लोकांना रिझल्ट देण्यासाठी आम्हाला उपयोगी आणायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही खूप मेहनत घेऊ आणि लोकांना जे अभिप्रेत शहर आहे ते शहर देण्याचा आम्ही प्रयत्न करू। जिल्हा परिषद बघा, आज फक्त रिझल्ट नगर पंचायतीचा आणि नगर परिषदेचा आलाय। तुम्ही फास्ट फॉरवर्डचं बटन दाबू नका, जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आपण त्याच्यावर बोलू। विरोधकांना फारसं यश मिळालं नाही, विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला फारसं यश मिळालं नाही। त्यांना मिळणारच नव्हतं, कारण का त्यांच्याकडे अजेंडा नव्हता, त्यांच्याकडे विजन नव्हतं। कशासाठी निवडणूक जिंकायची हा त्यांच्याकडे कसलाही विजन किंवा कसलंही त्यांच्याकडे हेच नव्हतं, प्लॅन नव्हता। त्यांचा पराभव हा निश्चित होता। त्यांचे कार्यकर्ते त्यांना सोडून गेले, त्यांच्याकडे नेतृत्वाचा अभाव होता, त्यांच्या आपसामध्ये त्यांची गटबाजी मोठ्या प्रमाणात होती। म्हणून युनिटीमध्ये किंवा एक संघपणे ती युनिट म्हणून कधीच लढले नाही। एकनाथ शिंदे साहेब स्वतः प्रचाराला आले होते, त्यांची सभा झाली मालवणमध्ये। सन्मान्य शिंदे साहेबांचा फार मोठा वाटा या विजयामध्ये आहे। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही हे सगळे जिंकलो असं माझं मत आहे। साहेबांना खरोखरच मनापासून आम्ही सगळे शिवसेनेतर्फे आम्ही मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो।